मंडळी नमस्कार. निवडणुकांचा हंगाम आता येऊ घातलेला आहे. सुरुवातीला महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद या निवडणुका येणार आहेत. त्यानंतर लवकरच लोकसभा, विधानसभा अशा निवडणुकाही येण्याची शक्यता आहे. आणि या स्थितीमध्ये या निवडणुकांच्या मध्ये काय काय होईल याबाबतची चर्चा आपल्या सगळ्यांकडे चालू आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुका लढणार असेल तर काय होईल, किंवा काँग्रेस, भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी असे तीन स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असतील तर काय स्थिती होईल, या सगळ्यांचा विचार करता कोणकोणत्या पक्षाला फटका बसेल, कोणकोणता पक्ष चांगलं काम करेल याचीही चर्चा आपल्याकडे होती आहे. आपण कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील यावर भाष्य करणार नाही आहोत. सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा माझ्या समोरचा प्रश्न आहे तो म्हणजे शिवसेनेचं काय होईल, अर्थात भाजपचंही काय होईल याबाबतची चर्चा आपण करणार आहोतच. जसे शिवसेनेचे प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगणार आहे तसे भाजपचेही प्रॉब्लेम तुम्हाला मी सांगणार आहेच आहे. शिवसेना सुरुवातीला ज्या जागा लढत आलेली आहे तिथे भाजपची स्थिती काय आहे हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. शिवसेना फुटेल का, शिवसेनेमध्ये अनेक लोक बाहेर पडतील का, पडतील तर ते कोण असतील, ते भाजपत जातील की अन्य कोणत्या पक्षात जातील, या सगळ्यांचा विचार करावा लागणारच आहे. मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो. म्हणजे उगीच शिवसेना फुटेल असा दावा करण्यापेक्षा कोण फुटेल, कोण कोण जाऊ शकतं याचा सरळ सरळ विचार आपण करूया. आता बघा, प्रत्येक विधानसभा, लोकसभा अथवा वॉर्ड या सगळ्यामध्ये एका पक्षाकडून 2 ते 3 माणसं इंटरेस्टेड असतातच. म्हणजे समजा ती जागा त्या पक्षानं जिंकली असेल, शिवसेनेचा आमदार असेल, तरीही आमदाराच्या नंतर आमदार होऊ इच्छिणाऱ्यांची यादी मागे असतेच. तसं वॉर्डात नगरसेवक होऊ इच्छिणारे, जिंकलेल्या वॉर्डात सुद्धा आपण इथे होऊ अशी इच्छा असणारे खूप जण असतात. प्रत्येक पक्षात अशी इच्छुकांची गर्दी असतेच. आता शिवसेना जिथे जागा जिंकली आहे तिथेही अशी गर्दी असणं स्वाभाविक आहे. महाविकास आघाडी म्हणून जर एकत्र लढले तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सगळ्यांच्या इच्छुकांची गर्दी एकत्र होणार आहे. एका जागेवर 3 माणसं इच्छुक गृहीत धरले आणि 3 पक्ष एकत्रित आले तर 9 जण एकाच जागेसाठी इच्छुक असतील. साधं गणित आहे. 9 जण एकाच जागेसाठी इच्छुक असतील. तिकीट मिळणार आहे एकाला, 8 जण नाराज होतील. या 8 जणांच्या पैकी पक्षनिष्ठा म्हणून काही सोबत राहतील, पण संधी मिळणार असेल तर ते नक्कीच बाजूला सरकतील, अन्य कोणत्याही पक्षाकडे जातील. तसं भाजपतही होतं. मग शिवसेनेच्या ठिकाणी नाराज असलेली मंडळी कुठे जातील, कोणाकडे जातील? आता एक राजकीय गणित अजून लक्षात घ्या. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सातत्यानं युतीत लढत आलेले आहेत. ज्या जागा शिवसेनेला सुटलेल्या आहेत किंवा सातत्यानं परंपरेनं शिवसेनेला सुटलेल्या आहेत तिथे भारतीय जनता पार्टी संघटनात्मक काम फारसं उभा करू शकलेली नाही. त्यामुळं शिवसेनेच्या विजयी जागांमध्ये भाजपची ताकद कमी आहे. तिथे भाजपला जेव्हा युती नव्हती तेव्हा कमीच मतं मिळालीत असं लक्षात आलं आहे. मग अशा स्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाकडे शिवसेनेची माणसं गेली किंवा जागांच्या वाटणीमध्ये काही जागा सुटल्या तर काय होईल? तर ती शिवसेनेची मंडळी भारतीय जनता पक्षाकडून आपलं नशीब आजमावायला पुढे येतील. कारण त्यांची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली, काँग्रेसला सुटली तर काम कठीण होणार आहे. एक लक्षात घ्या, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना अर्ध्या जागा घेण्याची सवय आहे. त्यांची आघाडी युती होती. म्हणजे विधानसभेच्या 288 असतील तर साधारणतः 140च्या आसपासच्या जागा दोन्ही पक्ष वाटून घेतात, म्हणजे मित्र पक्षांना काही देऊन.
आता महाविकास आघाडी होणार असेल तर यांच्या वाट्याला 100 पेक्षाही कमी जागा येणार आहेत. 288 विधानसभेच्या आहेत, 48 लोकसभेच्या आहेत. म्हणजे अगदी 14-15 जागा एका पक्षाच्या वाट्याला येतील लोकसभेच्या, आणि साधारणतः 100च्याही खाली 94-95 अशा आसपासच्या जागा येतील एका पक्षाच्या वाट्याला. शिवसेनेलाही अशाच जागांवरती लढायची सवय आहे, अर्ध्या जागांवरती. आता आपण एक साधं गणित गृहीत धरूया. 45 विधानसभा मतदारसंघात असा वाद निर्माण होणार आहे की इथे कोण लढायचं. अशा वेळी एक साधा सोपा मार्ग सापडतो, पक्ष सोडा आणि दुसऱ्या पक्षात निघून जा. मग शिवसेनेमध्ये अशी फूट 30 ते 40 मतदारसंघात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोण कोण फुटणार आहे आणि का फुटणार आहे जरा बघितलं पाहिजे. मला जे शिवसेनेचं चित्र समोर दिसत आहे, मी मराठवाड्याचा विचार करतो, तुम्ही आणखी काही आपण मुंबईतल्या याच्यातल्या जागा पण बघणार आहोत. औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पश्चिम या विधानसभा मतदारसंघावर शहरात शिवसेनेचा ताबा आहे. आता इथे या आमदारांच्याकडं सेना नेतृत्वांच्याकडून सातत्यानं दुर्लक्ष होत आलं आहे आणि हे सतत आमदार होत आलेले आहेत. संजय शिरसाट यांचं बळ इतकं आहे की ते पुढच्या वेळेलाही पश्चिममधून निवडून येतील, भाजपच्या उमेदवारालाही टक्कर देतील अशी शक्यता आहे. पण शिरसाट यांच्याकडं पक्षाच्या नेतृत्वाकडून दुर्लक्ष होत आहे, जयस्वाल यांच्याकडं पक्षाच्या नेतृत्वाकडून दुर्लक्ष होत आहे. अशा वेळी हे दोघेही वेगळा विचार करू शकतात. खोतकर यांच्या बाबत जरा अजून वेगळा विषय आहे. अर्जुन खोतकर ही जालन्याची जागा जिंकत आलेले आहेत. मागच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, ती जागा काँग्रेसनं जिंकली आहे, तिथे गोरंटी आला आहेत. आता ही जागा परत काँग्रेसकडे गेली तर खोतकरांचा निर्णय काय असेल? आधीच खोतकर भाजपात जाणार, शिवसेनेच्या अर्जुनाच्या हाती भाजपचं कमळ येणार, धनुष्यबाण जाणार अशी चर्चा काही वर्षापूर्वी घडलेली होती. ते खोतकर आता काय करणार? टोपेंच्या मतदारसंघात म्हणजे घनसावंगी मतदारसंघामध्ये काय होईल? तिथे खरोखरच शिवसेनेच्या माणसांना तिकीट मिळणार असले, कारण तोही मतदारसंघ शिवसेनेनं शिवाजीराव चौथेंच्या रूपानं जिंकलेला आहे आणि तिथे शिवसेनेचा उमेदवार मागच्या वेळी 2nd नंबरवर राहिलेला आहे. अगदी निसटत्या मतांनी टोपेंनी विजय मिळवलेला आहे. त्या उमेदवाराला जर शिवसेना पुन्हा तिकीट नाही देऊ शकली तर हिकमत उडानच्या सारखे नेते हे भारतीय जनता पार्टीत जाऊन बसतील आणि शिवसेनेला सोबत राष्ट्रवादीलाही हा मोठा धक्का असेल. तानाजी सावंत ते तर आपली उघडपणानं बाजू मांडतायत, उघडपणानं सांगतायत की नाही आता मला हे सगळं सहन होत नाही. अशा कितीतरी जागा आहेत मित्रो की ज्या शिवसेनेला सोडाव्या लागतील. आपण बघितलंय देगलूरमध्ये शिवसेनेला जागा सोडावी लागली, शिवसेनेचा व्यक्ती सोडून देऊन भाजपमध्ये आले. कोल्हापूरची जागा शिवसेनेला सोडून द्यावी लागली आहे, हेही कमी नाही आहे. मुंबईत सुद्धा कल्याणची जागा आता कोण लढवणार यावर शिंदेंच्या पुत्राचं नशीब अवलंबून आहे. त्यामुळे शिंदेंचे पुत्र कल्याणच्या जागेसाठी काही वेगळा निर्णय घेऊ शकतात का? मी एकनाथ शिंदेंच्या पुत्राविषयी बोलतोय. एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यामध्ये एकमुखी नेतृत्व म्हणून विकसित होऊ दिलं जात नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड त्यांच्यावरती खुलेपणाने वार करत सुटलेले आहेत. गोव्यात असताना ते इंटरव्ह्यू देताना एबीपीला बोलले होते की शिंदेंच्या सोबत माझं जमणं शक्य नाही आहे. अशा वेळी एकनाथ शिंदे हे शिवसेनेसोबत निष्ठेनं राहतील की ते सोडून जातील, हाही एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर होतो. या शिवसेनेच्या लोकांच्या बाबत काय निर्णय ही मंडळी घेत आहेत हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबत शिवसेनेनं बदललेली भूमिका देखील खूप महत्त्वाची आहे. म्हणजे चंद्रकांत खैरेंच्यासाठी औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या हिंदुत्वासोबत वावरणारे खैरे, विकास कामांच्या पेक्षाही जास्त पैसे भागवत कथा हरिनामा सप्ताहाना देणारे खैरे अचानक आता मुस्लिम अनुनयाची भूमिका शिवसेनेनं स्वीकारल्यानंतर
त्यांचा मतदार जो हिंदुत्ववादी आहे तो सोबत राहील का, असाही पेच सगळ्यांच्या समोर उरतो. अशा वेळी हिंदुत्ववादी मतांवर आधारलेले असलेले नेते सुद्धा यातून बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या मंडळींना आता मावळमध्ये काय होणार, शिरूरमध्ये काय होणार, कारण आढळराव पाटलांना तिकीट नाकारून जर ती जागा राष्ट्रवादीच्या हवाली केली गेली, पुन्हा एकदा कोल्हेंना दिली गेली, तर आढळरावांनी शिवसेनेत राहायचं की बाहेर पडायचं, जायचं तर कुठे जायचं. त्यामुळे आढळरावांचं नाव याच्यामध्ये यायचं. मावळची जागा तिथे काय होईल, तिथेही पुन्हा पार्थ पवारांना दिलं जावं असे मागणी होती आहे. तिथेही इच्छुकांची मोठी रांग आहे. तिथे काय होणार आहे हा प्रश्न देखील आपल्या सगळ्यांच्या समोर पडल्याशिवाय राहत नाही. पुण्यात, मुंबईत, मराठवाड्यात, विदर्भात, उत्तर महाराष्ट्रात सगळीकडं असंच आहे. अगदी नाशिक जिल्ह्यात सुद्धा शिवसेनेचे आमदार कांदे भुजबळांच्या विरोधात लढतायत. कांदेंचा मतदारसंघ भुजबळांना आपल्या पुत्रासाठी हवा आहे. भुजबळ यशस्वी झाले तर कांदे काय करतील हाही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडतो. समजा कांदे यशस्वी झाले तर भुजबळांचा निर्णय काय असेल, कांदेंच्या पराभवाचा असेल का कांदेंच्या विजयाचा असेल, हा प्रश्न देखील आपल्या सगळ्यांच्या समोर पडतो. त्यामुळं ज्या ज्या मतदारसंघात अशी मतविभागणी होणार आहे तिथे तिथे शिवसेनेमध्ये एक मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. आणि ही फूट तुम्हाला दिसेल ती मनपाच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये. याची रंगीत तालीम आपल्याला बघायला मिळणार आहे. जून जुलैमध्ये ही तालीम सुरुवात होईल. सप्टेंबरमध्ये याचे निकाल येतील. तोपर्यंत माझ्या अंदाजाप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकांचे पडगमही वाजायला सुरुवात झालेली असतील. नमस्कार.